आज मी आणि सोहम गेले होते दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी। दिवाळीची शॉपिंग म्हणजे सोहमला आणि वेदांता दोघांनाही कपडे घ्यायचे होते म्हणून त्यासाठी। तर इथे बघा, इथे फक्त सोहमचेच कपडे भेटले होते, कारण इथे छोट्या मुलांचे कपडे, मुलं आता मोठी झाली की त्यांच्या आवडीनुसारच कपडे घ्यावे लागतात। लहानपणी कसं आपण जे आईवडिलांनी कपडे घेतले तेच मुलं घालत होती, पण आता तसं नाही। आता मुलगा मोठी झाल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडीनुसारच त्यांना कपडे घ्यावे लागतात। मग त्याच्या आवडीनुसार त्याला खूप कपडे शोधले आम्ही। शेवटी त्याला फायनली त्याचा ड्रेस आवडलेला आहे, ते तुम्हाला दिवाळीच्या दिवशी दिसेलच। तर त्याचा इथे ड्रेस घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो वेदांची कपडे घेण्यासाठी। तर इथे सोहमने त्याचे कपडे ट्रायही केली होती, त्याला कपडे आवडली होती। मी इथनं झाल्यानंतर मग आम्ही गेलो वेदांचे कपडे घेण्यासाठी। तर त्याला कपडे घ्यायचं कारण म्हणजे त्याचा बड्डेही असतो आणि दिवाळीही, दोन्ही पण एकत्र असल्यामुळे त्याला कपड्याची त्याची पण पसंती वेगळी असते। त्याला असं पाहिजे, त्याला पॉकेटवाली पॅन्ट पाहिजे, त्याला पण असा कलरचा शर्ट पाहिजे, त्याची असं, पण तो अजून छोटा असल्यामुळे त्याचं चालून जातं। मग त्याचे कपडे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो आकाशकंदील घ्यायला, कारण गेल्या वर्षी आकाशकंदील हा माझ्याकडनं खराब झाला होता, म्हणून ह्या वर्षी म्हटलं नवीन आकाशकंदील घेतला। तर इथे आकाशकंदीलची खरेदी केली। ते झाल्यानंतर म्हटलं थोडेसे फटाके घ्यायचे होते दोघांनाही, म्हणून इथे थोडीशी फटाक्याची खरेदी केली। आणि फटाक्यामध्ये पण खूप व्हरायटी आलेली आहे। मग त्यांची फटाक्याची खरेदी झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर आज होती वसुबारस। मग वसुबारसची पूजा केली, छानपैकी रांगोळी काढली। आणि हे पहा, आज माझी छान अशी वसुबारसची पूजा झालेली आहे। खूप प्रसन्न वाटतं। घरामध्ये कुठलीही पूजा असेल ना तर मला खरंच खूप भारी वाटतं आणि मला पूजा करायलाही खरंच खूप आवडतं। छानपैकी इथं पूजा वगैरे झालेली आहे। आणि आजच्या प्रसादासाठी असं म्हणतात, मी ऐकलं होतं की आजच्या प्रसादासाठी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य लागत असतो, पण माझ्याकडे तर बाजरीचं पीठ नव्हतं, म्हणून मी चपाती, गवारीची भाजी आणि डाळ भात अशी प्रसादासाठी केलं होतं। तर असा गेला आजचा माझा दिवस। तर बाय।